नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत आकांक्षा सोसायटीमध्ये, टाटा कॉलनी, मुलुंड पूर्व. पाऊस असा बरसतो आहे आणि अशा वेळेला आपण जाऊन भेटणार आहोत एकता रोशन कुळे या वहिनींना. कुळे कुटुंबाशी संवाद साधणार आहोत आणि या पावसामध्ये इतक्या छान वातावरणामध्ये कुळे कुटुंब जे आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे, आपल्या म्हणजे माझ्या नाही, झी मराठीच्या, तर त्या स्वागताचा स्वीकार करून जशी पावसाची बरसात आहे तशी त्यांच्या घरात जाऊन आपण आनंदाची बरसात करणार आहोत. चला भेटूया कुळे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. मुंबईत बरसत आहेत पावसाच्या सरीवर सरी. बरं. होम मिनिस्टरचा सोहळा रंगत आहे आज रोशनच्या घरी. काय सांगता? रोशन म्हणजे कोण? माझे मिस्टर. मी आलोय तुमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करू. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. ह्या बहिणी. हो ती नमस्कार. माझी नणंद. ती पण नणंद. आत्या. कुठे आहेत त्या? नमस्कार. हां आत्या, ताई. तुम्ही एकदम शहनशहाच्या भूमीने. बघू बघू जरा बाजूला बाजूला. आत्या बघू द्या. अरे सॉरी सॉरी, त्याने फक्त असं केलं म्हणून मला वाटलं. ह्या काकी. नमस्कार. मामी त्यांच्या मागे आहेत. नमस्कार. आणि बाकी आमचा कुळे मित्रपरिवार. नमस्कार. नमस्कार. हा सगळ्यांना. आणि या आजी ना. हा, या आजी. नमस्कार. बघितलं तुम्हाला विसर. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? IAS भांडूप. माझ्या खूप वेगवेगळ्या शाळा झाल्या. का हो? कारण आम्ही खूप वेळा चेंज केलं आहे घरं. कुठे कुठे गेला? पहिली तर उद्याचल हायस्कूल विक्रोळी. दुसरी? नंतर आम्ही गेलो कल्याणला. कल्याणला लोकधाराच्या कॉम्प्लेक्समध्ये शाळा होती ती केली. आणि नंतर आत्ता 10वी जे झालं ते IAS भांडूप. बरं, मग आता कुठे राहता? आता आम्ही विक्रोळीला राहतो. माहेर ना? माहेर. मग सासर इकडे आहे ना? सासर इकडे आहे. मग सांगा ना इकडे आहे म्हणून बोलून. अजून माहेरातनं बाहेर नाही पडत तुम्ही. किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष. पाय तिकडेच अडकलाय. काय गोड असले बघा. इतके दिवस बोलायचं होतं पण ते बोलू शकले नव्हते. तुमचं बालपण? मुलुंडचंच. मुलुंडला कुठे? इथेच टाटा कॉलनीमध्येच. बरं. आधी आम्ही सुरुवातीला वैशालीनगरला राहिला होतो, मुलुंड वेस्टला. मग नंतर इथे शिफ्ट झालो. आता राहता ते काय एरियाला काय म्हणतात? टाटा कॉलनी एरिया हा. बरं. सगळे टाटाचे क्वार्टर्स आहेत इथे. बरं. एकमेकांना कधी केला? अजून नाही गेला, फक्त हाय केलं. हा ते हाय आहे. काय कसं काय ओळख कुठे झाली? आमची ओळख ॲनिमेशन क्लासमध्ये झाली. मी BA करत होते आणि साईड बाय साईड ॲनिमेशनचा कोर्स पण करत होते. चांगला केला साईड बाय साईड कोर्स. कारण फायद्याचा झाला ना हो, कोर्सचा. तोच एक फायदा झाला. नंतर आम्ही ॲनिमेशन केलंच. बंद पडलं ॲनिमेशन. दोघांचं सुद्धा. मी पण BSc करता करता ॲनिमेशन करत होतो. कुठे कुठे करत होता कोर्स? ठाण्याला मॅक म्हणून आहे, तिथे करत होतो. तलावपाडीवर. हां. हो? तलावाच्या जवळ आहे, थोडा अगोदर. चांगला होता यांचा कोर्स. मी निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेतलेलं कायम लक्षात राहतं. हो की नाही? हां. मग उपवनला काय क्लासेस चालायचे? नाही, उपवनला नाही. आम्ही क्लासमध्येच भेटलो. मग कसे काय भेटले? एकाच बॅचमध्ये होतो आम्ही. बरं. किती जण होता? 5 जण होतो. 5च जण होता. हां, एका किती मुली बॅचमध्ये होत्या 5. त्याच्यात? 2 मुली, मी आणि अजून एक. बरं. मग आमचीच फक्त जोडी लागली. कशी काय हो? कशी काय? 3-4 वर्ष आमचं फक्त मैत्री होती आमची. क्लास किती वर्षाचा होता? तो ॲक्च्युली 1.5 वर्षाचा होता, पण तो एक्सटेंड करत करत 3 वर्षापर्यंत झाला. ओके ओके. हां. आणि कसा काय तो? 3 वर्ष ते आता बॅच थोडी थोडी एक्सटेंड होत गेली. सो 3 वर्ष कोर्स झाला. तोपर्यंत आम्ही मित्रच होतो, फक्त फ्रेंडशिप होती. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. बरं ठेवला. हां. मग क्लास संपल्यावरती परत आमचा कॉन्टॅक्ट कंटिन्यूस होता. कसा काय हो? दोघांचाच कॉन्टॅक्ट कसा काय राहिला? सगळ्या ग्रुपचा होता, फक्त आमचा जरा जास्तच राहिला कॉन्टॅक्ट.
तुम्हाला कधी अंदाज आला की हे ॲनिमेशन चांगलं होतं? म्हणजे आम्ही मेसेज थ्रू खूप बोलायचो. कोण रात्री जास्त पण. बोलायचं? दोघंही बोलायचो असं काही. कोणाच्या मनात आधी आलं? पहिलं त्याने मला विचारलं की विचारलं म्हणजे फक्त सांगितलं की तू मला आवडतेस, तर तुझ्याकडून पण काय आहे. असं तुम्ही विचारलं? हो, म्हणजे मेसेजवर विचारलेलं तिला मी. हां. तेव्हा म्हणाले की सध्या तरी माझ्या मनात असं काही नाही आहे, आपण सध्या फ्रेंड्सच राहूया. मग पुढे आमचा कॉन्टॅक्ट तेवढाच राहिला. मग परत 5-6 महिन्यांनी तिला परत विचारलं की असं असं आहे, म्हणजे अजून पण मला फिलिंग्स आहेत असं तुझ्या. म्हणजे काय असेल? मला माहित नाही म्हणजे. माझ्या मनात अजून तुझ्याबद्दल फार भावना आहे, आहेत. बरोबर. सो तुझं काय मत आहे? असं विचारलं हां, तुम्ही. मग तेव्हा ती तुम्ही काय म्हणाली म्हणाला? मग तेव्हा मी पण म्हणाले की हो, म्हणजे मी पण विचार करते ॲज अ लाईफ पार्टनर तुला बघायला. मग काय मग नंतर आम्ही हे रिलेशन साधारण SMS किती वाजता सुरू होते साधारण? हे ते रात्री 12:30-1 पर्यंत चालू असायचं तरी. मग दुसऱ्या दिवशी कुठे भेटले? लगेच नाही भेटलो आम्ही. शक्यच नाही. नाही, लगेच आता आठवत नाही आम्ही. कारण का मी पण जॉबला होतो आणि हिचा पण कॉलेज होतो. तुम्ही कुठे होता जॉबला तेव्हा? मी तेव्हा मालाडला होतो जॉबला. बरोबर. पण हे सगळं जे काही सुरू होतं तुमचं ॲनिमेशन, ते घरी माहित नव्हतं ना? नाही, नाही, घरी तेव्हा काहीच नव्हतं नाही. माहिती. मग कसं कसं कळलं? नंतर मग आम्ही 2-3 महिन्यांनी पहिलं मी सांगितलं माझ्या घरी की आहे म्हणून एक मुलगी मला आवडते. काय रिॲक्शन काय होते तेव्हा सांगितल्यावर? पहिल्यांदा तेच की नक्की कोण मुलगी आहे, घर सगळ्यांना सांभाळणारी हवी. म्हणालो की आपण इथं भेटूया, म्हणजे तुम्ही भेटा तिला. मग आई, बहीण आणि एकता आम्ही 4 भेटलेलो. मग तेव्हा झाली ओळख आईची वगैरे. मग आईचा पण होकार कुठे होता. भेटले होते? घरीच भेटलेलो आम्ही. तुम्ही इथे आला, त्याच्यापूर्वी कधी आला नव्हता? नाही. अच्छा अच्छा, म्हणजे डायरेक्ट घरी आला. Direct. टेन्शन असेल तुम्हाला? हो, तेव्हा हो टेन्शन ना? आलेलं. पण तेव्हा तुम्ही इथे आलात तेव्हा तुमच्या घरी काही माहिती नव्हतं? नाही, तेव्हा नव्हतं माहिती. तुम्ही एकट्याच आला हो. होता. मग तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी मी नंतर लगेच 2-3 महिन्यात सांगितलं ह्यांनी म्हणजे यांच्या सांगितल्यावर. घरी येऊन गेल्यावर हो, 2-3 हो, महिन्यांनी? हो, हो. मग काय रिॲक्शन? मग तेव्हा ते पण म्हणाले की आम्हाला पण भेटायचंय त्याला. बरोबर आहे. मग कसा आहे मुलगा, त्याचा स्वभाव कसा आहे, तो सांभाळून घेऊ शकेल की नाही नाही. बरोबर सांगितलं नाही. 3 वर्ष तोच सांभाळतो. ॲनिमेशनचं सगळं तोच पूर्ण करत होता वह्या. त्यांना पण थोडी आयडिया आली असेल. आली असेल. हो. हा. मग ह्यांना घरी बोलवलं? हो, मग ह्यांना घरी बोलवलं. एकटे आले होते? हो. चपला कुठे ठेवले होते तेव्हा? म्हणजे मी चांगल्या नाही विचार. पटकन घेऊन हातात घेऊन पळायला गेला. नाही नाही, तशी वेळ नव्हती आली. नाही. कारण का दोघेही चांगले आणि म्हणजे माझ्या सासूंचं लव्ह मॅरेजच आहे. बरं, त्यामुळे ते कुठे ॲनिमेशनचा क्लास होता त्यांचा? तुम्हाला लगेच होकार दिला घरच्याने? हो, दोघांकडून पण काय लगेच. खायला वगैरे दिलं होतं तेव्हा? हो, मला काजू कतली भरवलेली आईंनी. म्हणजे जवळजवळ नक्कीच केलं. हो, पूर्वी तिथे ते सुपारी फुटली बिटली काजू कतली. आणि मग लग्न कधी झालं त्यानंतर? 11 फेब्रुवारी 2018. 18. म्हणजे 1 वर्ष झालंय. हो, हा, लग्नाला 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं. पण 1.5 वर्षात कशी माऊली वागले तुमच्याशी? खूप सपोर्टिव्ह आहे, खूप सांभाळून घेते आणि समजूतदार आहे, त्यामुळे काहीच प्रश्न नाही. अच्छा अच्छा. आणि त्यांचा स्वभाव? तो पण सपोर्टिव्ह आहे. मला काही नवीन करायचं असेल तर तो मला सांगतो की कर तू पुढे. म्हणजे जेवणात वगैरे का? जेवणात तसं नाही, पण काही वेगळं शिकायचं असेल. आता काय शिकायचंय? तिला केकची आवड होती, सो मी केक सांगितलं की केक बनवायची आवड आहे तिला. मग तुम्ही काय सांगितलं? बाहेरून आणलेले हे परत नाही, खा, बाहेरून त्यापेक्षा आणलेले बाहेर- मग- बाहेरून परवडत नाही म्हणून म्हटलं तूच घरी बन. अरे वा. टेन्शन जाईल. केला 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 केक. हो. पहिला केक कसा झाला होता? अप्रतिम झालेला. तुम्हाला दगड दिला तरी चालेल. आता मानावं लागेल सगळंच. प्रेम आहे ना, त्याला आपण काय करू शकत नाही. पण गंमत अपार्ट, आनंद आहे या घरात, हे जास्त महत्त्वाचं. ही माऊली लक्ष्मीच्या पावलानं या कुटुंबात आलेली आहे आणि उत्तरोत्तर या घराची नक्कीच प्रगती आणि उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दोघांच्या चेहऱ्यावरच्या त्या प्रसन्न हास्यामध्ये आणि सासू सासरे, म्हणजे दोघांचेही सासू सासरे यांनी इतकं आत्मीयतेने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. कुटुंबाचा आशीर्वाद आहे. हसत राहा, आनंदात राहा. एक आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. कोकणचा राजा. वेळ सुरू झाली. 10 सेकंदात खेळ पूर्ण करायचा. 1 मिनिटात खेळ पूर्ण करायचा. 10 बाई सेकंद. बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. पिसारा. मी कशाला आरशात पाहू. आरसा मेन आपलं ड्रेसिंग टेबलच्या 30 इथे सेकंद झाली. 30 सेकंद राहिली. सुका मेवा. ड्रायफ्रुट्स आपले. 10 9 8 7. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन.
ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आता आपण मुलुंड पूर्वेला आहोत. पाऊस तर प्रचंड आहे आणि अशा उत्तम वातावरणामध्ये आनंदाची बरसात या घरामध्ये होते आहे. बरं, आता या ठिकाणी यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं, आपलं मन व्यक्त करायचं. बोला. मी तिची आई आहे आणि दोघांबद्दल सांगायचं तर दोघंही खूप मनमिळावू, शांत, सुस्वभावी, ॲडजस्टिंग आहेत. जावयाबद्दल काय असं? जावई खूपच छान आहेत, प्रश्नच नाही त्यांचा. आणि मुलगी पण छानच आहे. आम्ही तिला जेवढं स्वातंत्र्य दिलं त्याचा तिने कधी गैरवापर केला नाही. लग्नच ठरवलं, बाकी काही केलं नाही. तुम्ही कधी केलं का हो ॲनिमेशनचा कोर्स? नाही, ॲनिमेशन करायला चान्सच मिळाला नाही. तुमचं कसं? आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो ना, वर खाली, त्यामुळे घरच्यांचा जीव वर खाली बाकी काही नाही. त्याच्यामुळे ॲनिमेशन नाही. बरं केलं तुम्ही, पण छान झालं, हो की नाही? द्या. मी सासू. मग काय धमकी देत आहे मला? दोघंही छान आहेत, मस्त आहे, सगळ्यांना सांभाळून घेतात. सुनेबद्दल सांग. सून छानच आहे, सगळ्यांना सांभाळून घेते हो. आणि ह्याच्या पुढेही सांभाळावं अशी आमची इच्छा आहे शेवटपर्यंत. खुश आहात तुम्ही? समाधानी आहे? हो हो आहे. व्हेरी गुड. जर सासरे बुवांकडे द्या. काही प्रश्न नाही, त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. खुश आहात तुम्ही? खुश सगळे आहे, खुश समाधानी आहे, आहात? खुश हो आहे. ना? द्या. आता पुढे बसलेत त्या नणंदबाईंकडे. आमचं दादा बहिणीपेक्षा रिलेशनपेक्षा जास्त फ्रेंड्सच आहोत. खूप सपोर्ट करतात आणि काही करायचं असेल तर कधी त्यांचा नकार नसतो. खूप प्रोत्साहन करत असतात सगळ्या गोष्टीसाठी. द्या. आता अजून कोण बोल? एकदम अतिशय शांत आहे ती. फक्त एकच आहे की ती शॉपिंगला कधीच बोलवत नाही मला. तुम्हाला? एकदाही तिने कॉल नाही केलाय. तेच एक फक्त आहे कंप्लेंट. बाकी आहे ती खूप छान आहे. मी रोशनची काकी. ज्यावेळेला रोशननी मुलगी पसंत केली आणि मग पहिला विचार मला बोलून दाखवला आमच्या जाऊबाईंनी, अगं रोशननी मुलगी पाहिली आहे तर तुला यायचं आहे बघायला. म्हटलं जाऊया. आणि पाहिल्यावर मग शिक्कामोर्तब केलं की ही करायची. म्हणजे तिच्याकडे पाहून तो विश्वास वाटला की ही घर सांभाळणारी आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेईल. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला नाही, आता त्यांना बघूया. हा, तुमच्यासाठी किती करतात. एक गाणं सुरू होणार, त्या गाण्यावरती प्रत्येकाला एक शिक्षा आहे. ती उशी आहे ना, ती पुढे पुढे पास करायची आणि गाणं जेव्हा थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे शिक्षा त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. हां, बघू. चला, गाणं सुरू करा. आठचा पाडा म्हणा. 8 एके 8, 8 दुनी 16, 8 तिनी 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 चक्के 48, 8 सत्ते 56, 8 आठी 64, 8 9 72, 8 10 80. अरे वा. 8 छक्के जे काय होतं ना, छातीचा ठोका चुकला होता माझा. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. परत म्हणू नका मराठी. मैत्रिणीकडे थांबलेली, फेकून दिले. हा, कोबीची भाजी कशी करतात सांगा. धुवून चिरून घ्यायचं. कोणाला? कोबीला. पॅनवर थोडंसं गॅस ऑन करून त्याच्यावर पॅन ठेवा, त्याच्यावर थोडंसं ऑइल टाका. पान ठेवायचं? फ्राईंग पॅन. गॅस पेटवून त्याच्यावर पान ठेवायचं. कसलं कोबीचं? पॅन, फ्राईंग पॅन, भांड ठेवायचं. अच्छा अच्छा अच्छा, भांड ठेवायचं. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी राई टाका, हळद, मसाला, हा, लाल तिखट वगैरे टाकायचं. ते टाका. हवं असेल तर कढीपत्ता टाका, त्याच्यावर हवं कोबी टाका हा. आणि झाकण ठेवून द्या होईपर्यंत. मीठ पण टाका मध्ये थोडं. मीठही टाका. आणि मग काय करायचं? आणि झाकण ठेवून द्या शिजेपर्यंत. म्हणजे होईपर्यंत. उत्तम केली कोबीची भाजी, हो ना? काय इम्पॅक्ट आहे बघा कोबीचा. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडे अभिनंदन. मराठी गाण्यावर नाच करा.
सुनेसाठी सासूबाई नाच करतायत आणि लवकरच सासूबाईंवरती केंद्रित असलेली एक मालिका झी मराठीवर येते, त्याचा प्रोमोही सुरू झालेला आहे. तर बघूया आता सासूबाई सूनबाईंना बक्षीस मिळवून देणार का. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सासूबाईंनी बघा झी मराठीकडे 1.5 वर्षात तुमच्यावरती ही सगळी मंडळी आरोप करतील असं वाटलं होतं तुम्हाला? नाही. कोणी कुठले आरोप केलेत ते फक्त मी सांगणार नाही. तुम्ही पसारा आवरत नाही घरातला. कधीतरी लक्षात नाही राहत की ते मान्य आहे का? बिग मान्य विचार आहे. मान्य आहे. सासूबाईंना सकाळी चहा सुद्धा विचारत नाही. कारण त्या चहा पित नाहीत. मला झोपायला खूप आवडतं. हो हा, हो. पण तरी माझं शाळा असेल तेव्हा मी लवकर उठते. शाळा असेल तेव्हा म्हणजे मी शाळेत काम करते. अच्छा अच्छा. त्यामुळे शाळा असेल तेव्हा तुम्ही शाळेत जाता. लवकर उठते. अरे अरे. साधारणतः दुपारच्या वेळेला सुट्टीच्या वेळेला जर तुम्ही झोपला असाल आणि त्याच वेळेला दरवाजाची बेल वाजली तर कुठून आले हे आत्ताच असं तुमच्या मनात भावना येतात. खरंय? हो असं येतं कधी कधी. नाही नाही मग येऊ नका दुपारी. फोन करून या. फोन करून या. घरी जेवायला बोलवत नाही. कोणाला? मला नाही, मी नाही सांगणार कोणाला. मग कळेल ना तुम्हाला. मोकळेपणानं तुम्ही बोलत नाही. हा मनातल्या मनात ठेवता, हा. धुसफुसत राहता. हो. हो ना? मी काय भविष्य सांगायला नाही. छोट्या छोट्या कारणावरून खूप रुसता तुम्ही. म्हणजे मी ट्राय करेन की तसं नाही करणार. काय हो खरंय? हां, तशी ती थोडी सेन्सिटिव्ह आहे किंवा इमोशनल म्हणता येईल. कारण का लहान गोष्टीला आपण ती कधी कधी मग पटकन हे होते, रिॲक्ट होते. असं आहे, म्हणजे पटकन इमोशनल होतं त्यावेळेला. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? इमोशनल जास्त आहे. तुम्ही ते ट्राय करेन की कमी रिॲक्ट एवढी नाही करणार. कुठला बदल केला तर आवडेल तुम्हाला वहिनी? थोडं बोललं पाहिजे. ती काही गोष्टी मनात ठेवते. आता जेव्हा सगळे एकत्र असो वगैरे त्यावेळेला पण थोडी शांत असते. सो थोडं तिने मोकळेपणाने वागली तर नक्की आवडेल. आवडेल. मग 1.5 वर्ष झाली, प्रोबेशन संपलं. हो. तुम्ही सांगा त्यांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? स्केचिंग आणि क्रिएटिव्ह गोष्टी करायची आवड आहे. बरं. पण तो नाही करत. सो मला आवडेल की अजून त्यांनी काही का नाही करावं. करत हो? लग्नापासून एकदम एवढे अरसिक का झाला? नाही असं नाही, सध्या वेळ मिळत नाही आहे. कधी कधी विकेंडला पण ऑफिसला जावं लागतं. आणि पण घरी येऊन घरचं वर्क करायचं. सो मग त्यामुळे जास्त वेळ नाही मिळत. पण आता नक्की स्वतःसाठी वेळ काढेन मी यापुढे. क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर सगळ्यांचीच मागेन. जर काही चुकून मी काही बोलले असेल तर मी क्षमा मागते त्यांची. तुम्ही? मी पण सगळ्यांचेच आईबाबा आणि सासू सासरे पण त्यांचीसुद्धा. काही चुकून कोणाला मी नकळतपणे दुखवलं असेल किंवा अनावधानाने बोललो असेल तर त्यासाठी क्षमा मागेन त्यांची. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू आईबाबा आणि सासू सासरे. त्या आईबाबांनी भरपूर केलं आतापर्यंत आमच्यासाठी आणि त्यांनी खूप सपोर्टसुद्धा केलेला आहे. सो नक्की त्यांना थँक्यू म्हणे. आता जाता की नाही ते तलाव पाळीवर? नाही. 1.5 वर्षात एकदाही नाही? नाही, खरंच पॉसिबल नाही झालं 1.5 जाऊ वर्षामध्ये. द्या ना. इकडे तिकडे ते चणेवाले वगैरे विचारतायत. येत नाही हल्ली म्हणून. काय आहे, चेहऱ्यावरचा हसू आणि आनंद हा जास्त महत्त्वाचा आहे. जसा बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, यांच्या घरात सुद्धा आनंदाची बरसात होऊ दे आणि सगळं कुटुंब कायम आनंदात राहू दे या शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलाय सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.